दानशूरता कर्णासारखी असावी असं म्हटलं जातं। उस्मानाबादमध्ये राहणाऱ्या एका पित्यानं त्याचाच प्रत्यय दिलाय। आपल्या 14 वर्षाच्या मुलाचा अवयव दान करून 4 जणांना नवसंजीवनी स्तनं मिळवून दिली आहे। कर्णाच्या दानशूरतेचा सोलापूरमध्ये प्रत्यय। हे दान ठरावं सर्वश्रेष्ठ दान। धाडसी पित्यानं केला आपल्याच पोराचा सन्मान। अवयवदानानं दिलं 4घांना वरदान। या जगण्यावर आणि या मरणोत्तर दानावरही शतदा प्रेम करावं। एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नवी। उस्मानाबादच्या शिवपार्थनं कवी कल्पना जिवंत केली। तो होता अवघ्या 14 वर्षांचा। त्याला व्हायचं होतं पोलीस, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। उष्माघातानं त्याचा घात केला। तो झाला ब्रेन डेड। काय करावं कळत नव्हतं, मात्र त्याच वेळी पित्यानं घेतला अवयव दानाचा निर्णय। मुलाच्या 2 किडन्या, यकृत आणि हृदयाचं दान करण्यात आलं। उस्मानाबादच्या शिवपार्थ आणि त्याच्या वडिलांच्या दानशूरतेची ही कहाणी। क्यों? बच्चा अभी जिंदा है, क्यों रखने का? पाहताय ना या पित्याचा आक्रोश। आपल्या एकुलत्या एक 14 वर्षाच्या मुलाला या बापानं गमावलंय। मात्र आपला लेक जिवंत आहे, त्याला फुलं वाहू नका, दुसऱ्याच्या सेवेसाठी तो गेलाय असं म्हणत ढसाढसा रडणाऱ्या या पित्याला कोण बरं समजावणार। सेवा करने के लिए गया वो। आईची अवस्था तर बघवत नाहीये। मुलाच्या फोटो समोर बसून ही माय धाय मोकळून रडतीये। आपल्या काळजाचा तुकडा आपल्याला कायमचा सोडून गेलाय यावर तिचा विश्वासच बसत नाहीये। उस्मानाबादमधील बाळासाहेब ठाकरे नगरमध्ये राहणाऱ्या कोळी कुटुंबावर जणू काही दुःखाचा आभाळच कोसळलाय। अख्खं कुटुंब शोकाकुल झालंय। छोट्या बहिणींना काही कळतच नाहीये, आपला भाऊ कुठे गेलाय, सगळेजण का रडतायत। सगळीकडे एकच आक्रोश ऐकू येतोय। शिवपार्थ हा कोळी कुटुंबातील एकुलता एक मुलगा। मात्र त्याच्या मृत्यूनंतर वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला। 2 किडनी, लिव्हर आणि हृदयाचं दान करत शिवपार्थनं 4 जणांना जीवदान दिलंय। शिवपार्थच्या वडिलांना अवयवदान करायचं होतं, मात्र त्याआधीच मुलाचं अवयवदान त्यांनी केलं। 2-4 वेळा मी इकडे तिकडे दवाखान्यात गेलतो, विसर्ज चौकशी केली की बाई हे पेशंट कसे काय म्हणले। बाबा म्हणले की माझा मुलगा किडनीचं असं तसं, म्हणजे असे काय मागे असे घटने बघितलेलं होतं। कोण भेटत नव्हतं त्यांना। मग तेव्हा मी ठरवलं आपण अवयवदान करावं। असं हाय, अभ्यास आहे, भावना आहे, विचार आहेत। मला ते आवडतं, मला अवयवदान करायचं। समाजाने केलं पाहिजे। शिवपार्थ उर्फ गणेश गल्लीमध्ये सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, सगळ्यांशी आपुलकीनं बोलणारा, सदैव हसत खेळत असणारा। त्याला पोलीस दलात जायचं होतं, मात्र अचानक तो आजारी पडला। उन्हात खेळल्यामुळे त्याला ताप आला होता। ताप जास्तच वाढला म्हणून शिवपार्थला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। शिवपार्थ बेशुद्धच होता। मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यानं त्याची हृदयक्रिया बंद पडली। उष्माघातानं तो ब्रेन डेड झाला। आपल्या काळजाच्या तुकड्याची अवस्था त्या पित्याला पाहवली नाही।
अवयवाच्या रूपानं मुलगा जिवंत राहावा म्हणून त्यांनी मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. हॉस्पिटलमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. सगळे डॉक्टर कर्मचारी नियोजनामध्ये गुंतले, कारण मोहीम होती 4 जणांना जीवन दान देण्याची. 2 किडनी, लिव्हर आणि हृदय वेगळं काढण्यात आलं. हृदय पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये, लिव्हर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, तर 2 किडन्या नोबेल आणि अश्विनी हॉस्पिटलला पाठवायच्या होत्या. किडनी आणि लिव्हरसाठी सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्ग ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. तर हृदय पुण्याला घेऊन जाण्यासाठी एअर अँब्युलन्सचा वापर करण्यात आला. एअर अँब्युलन्स ग्रीन कॉरिडॉर मार्फत पुण्यापर्यंत नेण्यासाठी रुबी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीनं सोय करण्यात आली होती. यावेळी मदत करण्यासाठी पोलीस प्रशासन, वाहतूक विभागाकडून चोख बंदोबस्त तैनात केला होता. अडाणी माणूसच इतिहास घडवतो, तर सुशिक्षित माणूस तो वाचतो, अशा भाषेमध्ये शिवशंकर यांच्या त्यागाचं कौतुक त्यांच्या शेजाऱ्यांनी केलंय. अचानक थोडेसे ताप येणे, मेंदूला जाणे आणि मयत होणे, परंतु त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. तो उस्मानासारख्या मागासलेल्या भागात अवयवदान होत नव्हतं, म्हणून अगोदर आम्हाला वाटायचं की थोडी तरी त्याची शक्यता असेल वाचायची, म्हणून आम्ही औरंगाबादला घ्यायचा निर्णय घेतला. परत त्यांचे पाहुणे सगळे म्हणले की सोलापूरला नेऊ. सोलापूरला नेल्यानंतर तिथं डॉक्टरने डिक्लेअर केले की याचं मेंदू काम करत नाही, त्यामुळे अवयवदान करावं. ह्यांनी अवयवदान करायचं म्हणल्यानंतर मग पुढचं प्रक्रिया झाली आणि त्यांनी त्यांच्या मुलाला आज 4 जणांमध्ये पाहतायत. ही त्यांचा फार मोठा विचार आहे. शिवशंकर हे रंगकाम करून पोट भरतात. घरची परिस्थिती अगदी बेताची. भाड्याच्या खोलीत वास्तव्य करून कसंबसं दिवस काढण्याचं काम हे कुटुंब करतंय. मात्र शिवशंकर कोळी यांनी केलेल्या मुलाच्या अवयवदानामुळे अनेकांना अवयवदानाची प्रेरणा मिळाली. तो एक माझा मित्र होता आणि त्याला खेळण्याची आवड होती. आम्ही पोलीस आहे, तर मग नेहमी सारखा त्याला पोलीस व्हायची इच्छा होती, म्हणून त्यानं खेळायला त्यांना जायचा. आणि हे आज आमच्याकडून गेला नाही असं आम्हाला पण माहिती आहे. आणि काल काकांनी डिक्लेअरच केलंय की मी एक खूप नशिबवान बाप आहे, मी 4 लेकराचा बाप झालो. म्हणजे एवढे काकाचे महान विचार होते. आणि 4 ऑपरेशन झाले, 4ही सक्सेस झाले. म्हणजे काकाचं म्हणणं आहे की मी 4 लेकराचा बाप झालो. त्यामुळे आम्हाला ह्याच्यातून भरपूर प्रेरणा मिळाली आणि पुढे चालून आम्ही पण असं ह्या अवयवांसाठी प्रयत्न करू. बाळासाहेब ठाकरे नगरमध्ये जागोजागी शिवपार्थ अर्थात गणेशला श्रद्धांजली वाहणारे फलक लावलेत. अवयवदान करून शिवपार्थच्या वडिलांनी एक वेगळा आदर्श घालून दिलाय. गणपती बाप्पावर सगळ्यात पहिल्यांदा अवयव प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. आता अवयवदानामध्ये शिवपार्थ अर्थात गणेशचंच नाव अजरामर झालंय. संतोष जाधव, TV9 मराठी, उस्मानाबाद.